नमस्कार. आज आपण एका मोठ्या आणि गंमतशीर विरोधाभासाबद्दल बोलणार आहोत. विचार करा, ज्या दोन महायुद्धांनी ब्रिटिश साम्राज्याला तारलं, त्याच युद्धांमुळे त्यांचं साम्राज्य, विशेषतः भारतात, संपलं. ही कहाणी आहे त्यागाची, जबरदस्तीची आणि शेवटी स्वातंत्र्याची. पंडित जवाहरलाल नेहरूंचे हे शब्द बघा, अगदी अचूकपणे या सगळ्या परिस्थितीचं वर्णन करतायत. ते म्हणतात की हे युद्ध भारताचं नव्हतंच. भारत तर ब्रिटिशांची वसाहत होता, त्यामुळे मालकाच्या मागे फरफटत जाण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. म्हणजे इच्छा असो वा नसो, भारताला अशा लढाईत ओढलं गेलं जी त्याची कधीच नव्हती. ही एक लादलेली, जबरदस्तीची भागीदारी होती. बरं, मग ही गोष्ट सुरू कुठून झाली? तर पहिल्या महायुद्धापासून. युरोपात साम्राज्यवादी देशांमध्ये स्पर्धा लागली होती आणि त्यातूनच हे युद्ध पेटलं. पण गंमत म्हणजे याची झळ थेट येऊन पोचली भारतापर्यंत. आणि कसं? तर भारतातल्या कुठल्याही नेत्याला किंवा लोकांना साधं विचारलंही नाही, काही चर्चा नाही. थेट घोषणा करून टाकली की भारत युद्धात सामील आहे. हेच तर वसाहतवादी राजवटीचं एक कठोर वास्तव होतं, नाही का? म्हणजे भारताचं भविष्य काय असेल याचे निर्णय हजारो मैल दूर लंडनमध्ये बसून घेतले जात होते. पण मग या युद्धासाठी भारताला नेमकी काय किंमत चुकवावी लागली? हे योगदान, हा त्याग किती मोठा होता? चला जरा आकडेवारीवर नजर टाकूया. हा आकडा बघा, तब्बल 10,96,013. सोप्या भाषेत सांगायचं तर जवळपास 11 लाख भारतीय सैनिक आणि अधिकारी. एवढ्या लोकांना ब्रिटिश साम्राज्यासाठी जगभर लढायला पाठवण्यात आलं होतं. विचार करा, किती मोठी संख्या आहे ही. आणि हे सैनिक फक्त एका ठिकाणी लढले नाहीत, त्यांना कुठे कुठे पाठवलं होतं बघा. मेसोपोटेमियाच्या रखरखीत वाळवंटात, फ्रान्सच्या थंडगार खंदकांमध्ये, इजिप्तमध्ये, पूर्व आफ्रिकेत, जणू काही संपूर्ण पृथ्वीवर साम्राज्याचं रक्षण करण्यासाठी त्यांना विखरून टाकलं होतं. यावरूनच लक्षात येतं की भारताचा लष्करी सहभाग किती आणि कुठपर्यंत पसरला होता. फक्त सैनिकच नाही तर पैसाही प्रचंड गेला. 1919-20 पर्यंत भारताने ब्रिटनच्या युद्धासाठी तब्बल 19 अब्ज रुपये दिले होते. आणि हा पैसा कुठून आला होता? तर इथल्या सामान्य जनतेच्या खिशातून, त्यांच्या कष्टाच्या कमाईतून. तो वापरला गेला एका परकीय युद्धासाठी. आजही आपल्याला अशी अनेक युद्धस्मारकं दिसतात जी त्या सैनिकांच्या शौर्याची आठवण करून देतात. पण इथे एक मोठा विरोधाभास आहे. एकीकडे भारतीय सैनिक परदेशात जीव देत होते आणि त्याचवेळी इथे भारतात भारतीयांसोबत काय होत होतं? तर परिस्थिती खूपच वाईट होती. हे कोमागाटा मारू प्रकरण त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. झालं असं की भारतीय स्थलांतरितांना घेऊन एक जहाज कॅनडाला गेलं, पण त्यांना तिथे उतरूच दिलं नाही. जहाज परत कोलकात्याला आलं तर इथल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी प्रवाशांना परत त्यांच्या गावी जायला सांगितलं. त्यांनी नकार दिला तर सरळ गोळीबार केला. त्यात 30 लोक मारले गेले. या घटनेमुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली. म्हणजे बघा, जे लोक साम्राज्यासाठी लढत होते त्याच लोकांवर इथे अशी क्रूरता होत होती. हा दुटप्पीपणा आता लोकांच्या लक्षात येऊ लागला होता. बरं, पहिलं महायुद्ध संपलं, पण त्यानंतरच्या काळात जगात खूप काही बदलत होतं. युरोपमध्ये एकीकडे आक्रमक विचारसरणी जोर धरत होती, तर दुसरीकडे भारतातला राष्ट्रवाद मात्र पूर्णपणे वेगळ्या वाटेवर होता. काय होता हा फरक? चला समजून घेऊया. युरोपमध्ये नाझीवादाचा उदय झाला होता. हा फॅसिझमचाच एक अत्यंत आक्रमक प्रकार होता. वंशवाद आणि दुसऱ्या देशांवर विजय मिळवून साम्राज्य वाढवणं, यावरच त्याचा सगळा भर होता. आणि याच विचारसरणीमुळे पुढे दुसऱ्या महायुद्धाची ठिणगी पडली. आणि इथेच जर्मनीचा राष्ट्रवाद आणि भारताचा राष्ट्रवाद यातला फरक स्पष्ट दिसतो. जर्मनीचा राष्ट्रवाद काय म्हणत होता? तर इतर देशांवर विजय मिळवा आणि आपलं साम्राज्य वाढवा. याउलट भारतीय राष्ट्रवाद काय मागत होता? तर आम्हाला कोणाचं साम्राज्य नकोय, आम्हाला आमचं स्वातंत्र्य परत हवंय. एक राष्ट्रवाद इतरांना गुलाम बनवू पाहत होता, तर दुसरा गुलामगिरीतून सुटका मागत होता. जमीन आसमानाचा फरक होता दोन्हीमध्ये. आणि मग आलं दुसरं महायुद्ध. यावेळी भारताचं योगदान पहिल्या महायुद्धापेक्षाही मोठं होतं. पण एक गोष्ट मात्र बदलली होती, ती म्हणजे देशातली राजकीय परिस्थिती. आणि पुन्हा तेच झालं. 1939 मध्ये भारताच्या व्हॉइसरॉयने परत एकदा कोणालाही न विचारता भारताच्या वतीने जर्मनी विरुद्ध युद्धाची घोषणा करून टाकली. पण यावेळेस परिस्थिती वेगळी होती. या निर्णयाला आता एक संघटित राजकीय विरोध होणार होता. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने याला कडाडून विरोध केला. त्यांची भूमिका अगदी स्पष्ट होती. ते म्हणाले, तुम्ही म्हणताय की तुम्ही लोकशाहीसाठी लढताय, ठीक आहे, मग आधी आम्हाला स्वातंत्र्य द्या. त्यांनी वचनही दिलं की स्वतंत्र भारत जर्मनी विरुद्धच्या युद्धात नक्की मदत करेल, पण जर ब्रिटिश साम्राज्य असंच राहणार असेल तर आम्ही या युद्धात भाग घेणार नाही.
म्हणजे ब्रिटिशांच्या दुटप्पीपणावरच त्यांनी थेट बोट ठेवलं होतं. पण स्वातंत्र्यासाठी फक्त एकच मार्ग नव्हता. दुसरीकडे नेताजी सुभाषचंद्र बोस होते, ज्यांनी एक पूर्णपणे वेगळा दृष्टिकोन स्वीकारला. त्यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली आणि शत्रूचा शत्रू तो आपला मित्र ह्या नात्याने ब्रिटनच्या शत्रूंचीच मदत घेऊन भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा प्रयत्न केला. स्वातंत्र्याच्या लढाईतली ही एक वेगळी आणि सशस्त्र आघाडी होती. बरं, या सगळ्या मोठ्या राजकीय आणि लष्करी घडामोडी सुरू होत्याच, पण याच दरम्यान रणांगणावर काही अविश्वसनीय वैयक्तिक शौर्याच्या कथाही घडत होत्या. यापैकीच एक गोष्ट आहे सॅम माणेकशॉ यांच्या शौर्याची. झालं असं की म्यानमारमधल्या सितांग पुलावरच्या एका महत्त्वाच्या हल्ल्याचं ते नेतृत्व करत होते. त्यावेळी जापानी सैन्याच्या मशीनगनमधून तब्बल 9 गोळ्या त्यांच्या शरीरात घुसल्या. त्यांची अवस्था इतकी गंभीर होती की ते वाचणार नाहीत असंच सगळ्यांना वाटलं. त्यांच्या जनरलने तर आपला स्वतःचा मिलिटरी क्रॉस पुरस्कार काढून त्यांच्या छातीवर लावला, कारण हा सन्मान जिवंतपणेच मिळायला हवा असं त्यांना वाटत होतं. पण माणेकशॉ वाचले आणि पुढे जाऊन स्वतंत्र भारताचे पहिले फील्ड मार्शल बनले. कमाल आहे ना? चला तर, युद्ध संपलं, इंग्लंड आणि मित्रराष्ट्र जिंकली. पण या विजयाची खरी किंमत काय होती, ती कोणी मोजली, आणि या किंमतीमुळे पुढे काय झालं? याच प्रश्नांनी ब्रिटिश साम्राज्याचा पायाच हादरवून टाकला. आणि इथेच तर सगळ्यात मोठा विरोधाभास होता. इंग्लंड युद्ध जिंकलं खरं, पण हे युद्ध जिंकता जिंकता ते आतून इतकं कमकुवत झालं की आपलं विशाल साम्राज्य सांभाळण्याची ताकदच त्यांच्यात उरली नाही. तर प्रश्न हा आहे की ब्रिटिश साम्राज्यासाठी या विजयाची खरी किंमत होती तरी काय? खरं तर त्यांनी जवळजवळ सगळंच गमावलं होतं. बघा काय झालं होतं. एकीकडे युद्धांमुळे ब्रिटनवर कर्जाचा डोंगर उभा राहिला होता, त्यांची जागतिक ताकद कमी झाली होती. आणि दुसरीकडे भारतात स्वातंत्र्याची चळवळ इतकी मजबूत आणि आक्रमक झाली होती की तिला दाबून ठेवणं आता शक्यच नव्हतं. ब्रिटिशांना हे चांगलंच कळून चुकलं होतं की आता या बंडखोर भारतावर राज्य करणं सोपंही नाहीये आणि फायद्याचं तर अजिबातच नाही. आणि हेच या संपूर्ण कथेचं सार आहे. ज्या साम्राज्याला वाचवण्यासाठी ही युद्ध लढली गेली, त्याच युद्धांनी त्या साम्राज्याचा अंत निश्चित केला. ज्या भारतीय सैनिकांच्या आणि संसाधनांच्या जोरावर ब्रिटनने ही महायुद्ध जिंकली, त्याच युद्धांमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे त्यांना भारत सोडून जावं लागलं. म्हणजे एका अर्थाने भारताने दिलेल्या बलिदानानेच स्वतःच्या स्वातंत्र्याचा मार्ग तयार केला. खरंच विचार करायला लावणारी गोष्ट आहे, नाही का? www.testwiser.com. Testwiser is a digital learning platform designed for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests. Study material like video, PDF notes, DPP, MCQ, theory, and most important, Maharashtra engineering admission counseling across multiple domains.